माहिती तुमच्यासाठी सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, फळपीक विम्याचा अर्ज भरायचा राहिला आहे तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट आले। सरकारने फळपीक विमा अर्जाची अंतिम तारीख पुन्हा वाढवली आहे। सुरुवातीला अर्जाची अंतिम तारीख होती 14 जून होती, त्यानंतर ती 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली। आता पुन्हा केंद्र शासनाने मंजुरी देत 14 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। यामुळे ज्यांना अर्ज अद्याप भरायचा राहिला आहे त्यांना आणखी एक संधी मिळाली आहे। यावर्षी अनेक भागात पावसाने उशीर हजेरी लावली, त्यामुळे फळपिकावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे। याशिवाय काही पिकांची सरकारी अधिसूचना उशिरा निघाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेत विमा अर्ज करता आला नाही। ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने केंद्राकडे मुदतवाढीची मागणी केली आणि ती मंजूर करण्यात आली। ही मुदतवाढ खालीलपैकी फळांसाठी लागू आहे। संत्रा, द्राक्ष, लिंबू, पेरू, मोसंबी, चिक्कू, हळद या पिकांचे उत्पादन शेतकरी 14 जुलै 2026 पर्यंत अर्ज करू शकतात। या योजनेचा लाभ कर्जदार शेतकरी आणि बिगर कर्जदार शेतकरी दोघांना मिळू शकतो। म्हणजे बँकेचे पीक कर्ज असो किंवा नसो, पात्र शेतकरी अर्ज करू शकतात। ही मुदतवाढ राज्यातील अधिसूचित जिल्हे आणि 8 क्लस्टरमधील पात्र भागासाठी लागू आहेत। म्हणून अर्ज करण्यापूर्वी तुमचं गाव किंवा तालुका अधिसूचित क्षेत्रात येतो का हे एकदा तपासून घ्या। जर तुमचं फळपीक या यादीत असेल आणि अजून अर्ज भरला नसेल तर शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज पूर्ण करा, कारण अंतिम दिवस तांत्रिक अडचणी किंवा सर्व्हरवरील गर्दीमुळे उशीर होऊ शकतो। एकूण पाहिले तर फळपीक विम्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आता 14 जुलै 2026 आहे। पात्र शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून संधीचा लाभ घ्यावा। तुमचं फळपीक या योजनेत येतं का? अशाच शेती पीक विमा GR सरकारी योजनेचा अचूक माहिती तुमच्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।